Brought to you by Aqua Team. Be better, be bold, be you. शिवसेना महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि चर्चेत असलेला पक्ष. मात्र आता कुठली शिवसेना असा प्रश्न विचारावा लागतो. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा अनेक ठिकाणी लढती होतील. अजूनही खरी शिवसेना कुठली किंवा आमचीच ही खरी शिवसेना आहे असा हे सिद्ध करण्याचा प्रयत्न दोन्ही शिवसेनेकडनं सुरू असतो. आणि हेच खरं चॅलेंज असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर. शिवसेना उभाठाची ताकद नेमकी कुठे आहे, त्यांची जमेची बाजू कुठली आहे, त्यांचे वीकनेसेस काय आहेत, त्यांना कुठल्या मुद्द्यांवरती त्यांना ही निवडणूक जी आहे ती भारी पडू शकते किंवा कुठल्या मुद्द्यांवरती त्यांना काम करावं लागणार आहे, हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेऊयात. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. 2019 मध्ये तब्बल 56 आमदार हे शिवसेनेनं निवडून आणले. मात्र 2019 हे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शिवसेनेसाठी कायमस्वरूपी लक्षात राहील असं वर्ष ठरलं. 2019 मध्ये भाजप शिवसेना यांची युती होती. त्यांनी एकत्रित निवडणुका तर लढल्या, मात्र मुख्यमंत्री पदावरून त्यांचा वाद झाला आणि त्यांची युती तुटली. त्यानंतर कोणालाही अपेक्षित नव्हती अशी आघाडी स्थापन झाली. तेव्हाची एकत्रित शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी तयार झाली आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या काळात कोरोनाने हाहाकार माजवला होता. उद्धव ठाकरे यांच्या सरकारचं त्यांच्या उपाययोजनांसाठी कौतुकही करण्यात आलं. पण दुसरीकडे मुख्यमंत्री असून ते घरी बसूनच काम करतायत यावरून त्यांच्यावरती टीकाही करण्यात आली. हे सगळं होत नाही तर 2022 मध्ये ठाकरेंचे शिलेदार, अगदी जवळचे मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि भाजप सोबत युती सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे पायउतार झाले, त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, सरकार कोसळलं. पण त्याचबरोबर त्यांचा पक्ष आणि त्यांचं चिन्ह हे दोनही गेलं. इतकं सगळं झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आणि मशाल हे चिन्ह मिळालं. त्यानंतर मशाल चिन्हावर 2 निवडणुका ठाकरेंनी लढल्या, लोकसभा आणि अंधेरीची पोटनिवडणूक. मात्र मशाल चिन्ह लोकांपर्यंत नीट पोचलं नाही, म्हणून काही प्रमाणात लोकसभेत ठाकरेंना फटका बसला. आता विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात. यामध्ये उद्धव ठाकरेंची जमेची बाजू काय आहे ते आपण समजून घेऊयात. पहिलं म्हणजे पक्ष फोडल्यामुळे अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासाठी काही प्रमाणात सिंपती आहे. म्हणजे त्यांचा पक्ष तर फुटलाच, पण त्यानंतर नाव आणि चिन्हही गेलं. त्याच्यामुळे जी सिंपती किंवा जी सहानुभूती त्यांच्यासाठी लोकांमध्ये होती ती अजूनही काही प्रमाणात कायम आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंना लोकसभेत एकनाथ शिंदेपेक्षा त्यांनी 2 जागा जास्त निवडून आणल्या. त्यामुळे मशाल त्यांची अजूनही धगधगतीये हे सिद्ध काही प्रमाणात झालेलं होतं. अनेक नेते गेल्यानंतरही शिवसेनेनं चांगली कामगिरी केली. त्याच्यामुळे त्यांची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती महाराष्ट्रामध्ये अजूनही चांगली आहे. अनेक जुने नेते जाऊनही त्यांनी त्यांचा जो पक्ष आहे तो एकत्रित ठेवलेला आहे. त्याच्यामुळेही त्यांचं अनेक ठिकाणी कौतुक होत असतं. आघाडीकडून लढत असल्यामुळे जे वोट ट्रान्सफर होतं ते चांगल्या पद्धतीनं झालेलं होतं. तसंच मित्रपक्षांच्या मदतीनं अनेक ठिकाणी शिवसेनेचा प्रचारही झाला. यावेळी देखील ते एकत्रच लढतायत. त्याच्यामुळे हे जे वोट ट्रान्सफर आहे ते होऊन उद्धव ठाकरेंचे जास्त उमेदवार निवडून येतील असं म्हटलं जाते किंवा तशी शक्यता वर्तवली जाते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पडती बाजू कुठली आहे किंवा त्यांचे वीकनेसेस कुठले आहेत हेही समजून घेऊयात. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेना ही मुंबई, कोकण आणि ठाणे इथे त्यांचा स्ट्रॉंग होल्ड आहे. मात्र लोकसभेत त्यांना इथे फटका बसलाय आणि तो फटका मशाल चिन्ह लोकांपर्यंत पोचलं नाही किंवा ते लोकांच्या लक्षात नव्हतं, ते वोटिंग मशीनवरती दिसलं नाही, याच्यामुळे हा फटका बसला असं म्हटलं जात आहे. त्यामुळे यावेळी त्यांना मशाल चिन्हाचा प्रचार करावा लागणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंवर नुकतीच अँजिओप्लास्टी झाली आहे. त्यामुळे काही आरोग्यांच्या मर्यादा देखील त्यांच्यावरती येऊ शकतात. प्रचारातही याचा फरक पडू शकतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कायम हे म्हटलं जातं किंवा त्यांच्या पक्षाबद्दल कायम हे म्हटलं जातं की ते लोकांपासून जरा अलूफ असतात, लांब असतात. त्याच्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती त्यांना त्यांची जी प्रचार यंत्रणा आहे ती आणखीन स्ट्रॉंग करावी लागणार आहे. त्यांचा जो जनसंपर्क आहे तो त्यांना वाढवावा लागणार आहे. फक्त मुंबई आणि कोकणात मर्यादित राहून त्यांना चालणार नाहीये, तर महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये देखील त्यांना त्यांचं अस्तित्व जे आहे ते पुन्हा एकदा दाखवून द्यावं लागणार आहे. आम्ही कुठेतरी अजूनही एक्झिस्ट करतो, आमचा पक्ष अजूनही स्ट्रॉंग आहे हे त्यांना प्रूव्ह करावं लागणार आहे. विधानसभा निवडणुकीमुळे उद्धव ठाकरेंकडे कुठली चांगली संधी आहे तेही समजून घेऊयात. जर त्यांचा विधानसभेला स्ट्राईक रेट चांगला राहिला तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरती दावा करता येईल.
याच्या आधीही ते मुख्यमंत्री राहिलेच आहेत, मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे ती संधी असेल, जी बार्गेनिंग पॉवर आहे ती त्यांची वाढलेली असेल आणि मग त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात येता येईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे हा देखील राजकारणामध्ये सक्रिय आहे. त्याच्यामुळे आदित्यला जर त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून लॉन्च करायचं असेल तर ही त्यांच्याकडे एक परफेक्ट संधी आहे असं म्हणू शकतो. तिसरं म्हणजे त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची आणखीन एक संधी ही या विधानसभा निवडणुकांच्या रूपातून मिळतीये आणि त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावे लागतील किंवा ते आणू शकतात आणि स्वतःचं अस्तित्व जे आहे ते पुन्हा एकदा एस्टॅब्लिश करू शकतात. आता या सगळ्यामध्ये नेमकी भीती कुठली आहे किंवा थ्रेट कुठले आहेत त्यांच्या पक्षासाठी, तर स्वतःला सिद्ध करण्याची मी जसं म्हटलं की ही ती एकमेव संधी त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावे लागणार आहेत. जर तसं नाही झालं तर इतर निवडणुकांमध्ये देखील त्यांना जड जाऊ शकतं किंवा कुठेतरी त्यांचा जी खरी शिवसेना आहे ती एकनाथ शिंदेंचीच शिवसेना आहे असं याच्यावरती कुठेतरी शिक्कामोर्तब होऊ शकतं. त्याच्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून त्यांना जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावे लागतील. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी सगळ्यात मोठे थ्रेट्स कुठले आहेत किंवा भीती कुठली आहे, तर स्वतःला सिद्ध करण्याची ही त्यांच्याकडे एकमेव संधी आहे. त्याच्यामुळे ही संधी ते गमावू शकत नाहीत. दुसरं म्हणजे अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होईल. या ठिकाणी शिंदेंच्या उमेदवाराला पराभूत करणं, त्यांना सामोरं जाणं हा त्यांच्यासमोर एक सगळ्यात मोठा टास्क असणार आहे. आघाडीत असल्यामुळे त्यांची जी हिंदुत्वाची जी वोट बँक आहे ती देखील गमावण्याची भीती कुठेतरी याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे जरी वोट ट्रान्सफर होत असलं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जरी मतं त्यांना मिळत असली तरी कुठेतरी त्यांना जी स्वतःची हिंदुत्व विचारसरणीची जी मतं आहेत ती त्यांना गमावून चालणार नाहीये आणि त्याच्यासाठीही त्यांना काम करावं लागणार आहे. विधानसभेला जर त्यांनी चांगली कामगिरी नाही केली तर त्यांना महापालिका निवडणुका हरण्याची देखील शक्यता आहे किंवा इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना पराभूत ते होऊ शकतात किंवा त्यांचा जो स्ट्रॉंग होल्ड आहे तो तयार होणार नाही जर विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे चांगले उमेदवार किंवा चांगल्या नंबरमध्ये उमेदवार त्यांचे निवडून आले नाहीत तर. त्याच्यामुळे हे एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं अनालिसिस होतं. त्यांना आता या विधानसभा निवडणुकीला फेस करताना कुठल्या कुठल्या चॅलेंजेसला सामोरं जावं लागणार आहे ते सगळं आम्ही तुम्हाला या व्हिडिओतून सांगायचा प्रयत्न केलाय. असेच इतर पक्षांबद्दलचे जे व्हिडिओज आहेत तेही तुम्हाला आमच्या मुंबई तकच्या यूट्यूबवरती बघायला मिळतील. त्याच्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर सविस्तर बातम्या वाचायच्या असतील तर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरतीही त्या वाचायला मिळतील.